हाय गाईज, वरण न शिजवता डाळ कशी बनवायची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। एक पळी मोठं तेल घ्यायचं, त्याच्यानंतर न थोडे जिरे, थोडी मोहरी, थोडा कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर ना उभ्या चिरून 3 मिरच्या, ते झाल्याच्यानंतर ना असं होऊन द्यायचं थोडंसं। आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, थोडं मीठ, थोडीशी हिंग, त्याच्यानंतर ना आपली डाळ टाकून द्यायची। डाळ टाकल्याच्यानंतर ना थोडं पाणी टाकायचं, त्याच्यात डाळ अशी हलवून द्यायची। आता जेवढं लागेल तेवढं पाणी ओतायचं याच्यात। मला जेवढं लागेल तेवढं पाणी ओतून घेतलं आहे। आता कुकरचं ढाकण लावून घेणार आणि त्याच्या 4 शिट्ट्या होऊन देणार। 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर ना मग मी तुम्हाला आता भाजी बनवणार आहे, भाजी पण दाखवेल कशी भाजी बनवली आहे मी। आपण मोठी पळी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे लसूण टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला मिरची कापून टाकायची त्याच्यामध्ये। मी 2 मिरच्या अशा कापून बारीक बारीक घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही अजूनही वाढवू शकता। मला तिखट नाही पाहिजे म्हणून मी 2च घेतले आहेत। त्याच्यानंतर एक उभा चिरून कांदा घ्यायचा, एकच घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा कांदा। काही जण शेंगदाण्याचा कूट पण टाकतात ह्याच्यामध्ये भेंडीची भाजीमध्ये, पण मी नाही टाकणार। मला साधी सिंपल करायची आहे भाजी, म्हणून मी फक्त लसूण, मिरची, कांदा घेतलेला आहे। 1 कांदा, 2 मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या अशा कापून घेतलेल्या आहेत मी। त्याच्यानंतर ना आपल्याला आहे ना मीठ टाकायचं आहे थोडंसं। त्याच्यानंतर ना थोडीशी हलकी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची हळद, थोडीशी टाकायची आणि खालीवर करून घ्यायचं। त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकूया भेंडीची भाजी। भेंडीची भाजी पण सगळ्यात पहिला थोडंसं तेल टाकून ना खालीवर करायची, कारण तिचा सगळा चिकटपणा निघून जातो। नाही तर मग असंच त्याला हे केलं तर मग तसंच चिकटपणा तिचा राहून जातो। बघा, सोप्यात सोपी तुम्हाला भाजी दाखवली मी आज। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि जर असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। थँक्यू।